नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक वेळेला आपण थोडेसे निरनिराळे आणि सर्वसामान्य प्रेक्षकांच्या उपयोगाचे असे विषय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो आणि तुम्ही त्याला भरभरून खूप सारा प्रतिसाद देता, खूप सगळं प्रेम देता. त्याबद्दल तुम्हा सर्वांचेच हार्दिक आभार व्यक्त करतो. आपल्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा बाऊ करत नाही किंवा चुकीची माहिती देत नाही. तर जी काही माहिती आहे ती रिअल वास्तववादी प्रसंगावरती आधारित माहिती असते. आजचा आपला टॉपिक आहे, आपला जर व्यवसाय चालत नसेल तर काय करायचं. सर्वच व्यावसायिक बंधूंसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ कृपया कुठेही स्किप करू नका. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला सुरू करूया. तर तुमचा व्यवसाय कुठलाही असू द्या, किराणा असो, भाजीपाल्याचा व्यवसाय असो, कपड्याचा व्यवसाय असो, भांड्याचा व्यवसाय असो, सराफी व्यवसाय असो, एखाद्या काही ठराविक गोष्टीचा म्हणजे जसं की बांधकामासाठी लागणारं काही साहित्य आहे, ट्रेडर्सचा व्यवसाय असो, कोणताही व्यवसाय असू द्या, हा व्हिडिओ सर्वच व्यवसायांसाठी उपयुक्त ठरणार आहे. व्यवसाय करत असताना आपल्याला कधी कधी मोठ्या नुकसानीला, तोट्याला सामोरं जावं लागतं. तर नुकसान का होतं आणि नुकसान झालं तरी खचून न जाता त्यावरती मात कशी करायची हे गणितच बऱ्याचशा लोकांना कळत नाही. आता उदाहरणार्थ आपण एक दोन व्यवसाय इथं उदाहरण म्हणून घेणार आहोत, त्यावरून तुम्हाला तुमच्या व्यवसाया संदर्भात माहिती मिळू शकेल. आता समजा एखादा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे, गृहीत धरून चाला, आणि किराणा व्यवसायामध्ये त्याला ग्राहक मिळत नाहीत व्यवस्थित, दुकान व्यवस्थित चालत नाही आणि वरचेवर नुकसान व्हायला लागले. तर अशा वेळेला काय करायचंय हे फार महत्वाचं आहे. नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. जर तुमचं दुकान चालत नसेल तर दुकान का चालत नाही याची कारणं बघा आधी. म्हणजे जसं की तुमच्या दुकानाचा बोर्ड व्यवस्थित आहे का, तुम्ही ग्राहकांना व्यवस्थित सेवा देता का, तुम्ही ग्राहकांशी व्यवस्थित बोलता का, आणि ग्राहकांना जो माल हवा आहे, समजा साबण हवा आहे, शेंगदाणे हवे आहे, मसुरीची डाळ हवी आहे, अमुक कंपनीचं गोडं तेल हवं आहे, ते तुमच्याकडे उपलब्ध आहे का, आणि जर नसेल तर ते का उपलब्ध नाही हे तुम्ही बघायला पाहिजे. आणि व्यवसाय न चालण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे कुठलाही सारासार विचार न करता हा माझ्या फार चांगल्या ओळखीचा आहे, हा माझ्या फार संबंधातला आहे म्हणून त्याला उधार देणं. तुम्ही उधार देऊ नका, धंदा कमी चालेल, पण जे तुमचं भांडवल आहे ते व्यवस्थित आणि सुखरूप राहील. पण काही लोकांचं कसं असतं की नाही, उधार दिल्याशिवाय धंदाच चालत नाही. हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कारण तुम्ही जी पुढं खरेदी करत असता, पुढून माल आणत असता, तो रोखीने आणत असता, आणि इकडे उधार जर दिलं तर तुमचा धंदा तसाही साहजिक चालणार नाही. काही वेळेला लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवते, त्यावेळेलाही धंदा चालत नाही. म्हणून हताश व्हायचं काहीच कारण नाही. अशा वेळेला तुम्हाला फक्त एक साधी सोपी ट्रिक सांगतो की तुम्ही 1 ते 2 किंवा जेवढे जमतील 3, 4, 5 असतील तेवढे दुसरे इतर काहीतरी जोड व्यवसाय तुम्ही चालू करा. जेणेकरून एखाद्या व्यवसायामध्ये जर नुकसान झालं, एखादा व्यवसाय जर व्यवस्थित चालत नसेल तर दुसरा व्यवसाय तर किमान तुमचा नक्की चांगला चालेल आणि तुमचा उत्पन्नाचा स्रोत अबाधित राहील, चालू राहील. तुम्ही म्हणाल आता मग आहे तोच धंदा मला व्यवस्थित सांभाळणं होत नाही तर बाकीचा कसं काय वाढवणार. तर हे बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा फायदा किंवा लाभ हा मिळत नसतो. त्यामुळं
कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्क घ्यायला आपण तयार असलं पाहिजे. पण रिस्क घेताना देखील आपल्याला जेवढी झेपेल तेवढीच रिस्क तुम्ही घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं खेळतं भांडवल हवं आणि तुमच्याकडं इमर्जन्सी एक अशा स्वरूपाचा स्टॉक हवा पैशाचा की जो तुम्हाला अडचणीच्या वेळेला उपयोगात येऊ शकेल. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे, आज परत एकदा सांगतो की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड हवा. तो नसेल तर ऐन वेळेला तुमची खूप मोठी पंचायत होऊ शकते, तुम्ही हताश होऊ शकता, खूप मोठं दुःख तुम्हाला सोसायला लागू शकतं. तर त्यासाठी ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळा. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की दुकान चालवत असताना तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च टाळा. म्हणजे जसं की तुम्हाला एखाद्या कंपनीचा माल जर घरपोच दुकान पोहोच मागवायचा असेल तर तुम्ही स्वतः तिथं जाऊन जर तो आणला तर तो तुम्हाला स्वस्तात बसेल. परंतु ट्रान्सपोर्ट वगैरे इतर गोष्टीच्या जर फंदात तुम्ही पडाल तर कदाचित तुम्हाला 4 पैसे जादा जाऊ शकतात. तर जिथून तुम्हाला माल स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचा मिळतो तिथून तो घ्या. तो माल रोखीने घ्या आणि तो माल घेतल्यानंतर तुमच्या पद्धतीनं तो तुमच्या शॉप पर्यंत तुम्ही आणायचा आहे. हीच गोष्ट आहे सोन्याच्या दुकानाची सुद्धा. आज हल्ली काय झालंय की बऱ्याचशा सराफ बांधवांची अशी तक्रार आहे की आमचा व्यवसाय चालण्याच्याच गतीत राहिलेला नाहीये. 5-10 वर्षापूर्वी जसं गिराईक असायचं तसं गिराईक आता अजिबात होत नाही. तर काय करायचं? तर सोन्याचा व्यवसाय चालत नाही असं बऱ्याच सराफ बांधवांचं म्हणणं आहे. तर त्याच्याविषयी काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्वीसारखं गिराईक राहिलं नाही असं काहीच त्यांचा सूर आहे. पण का राहिलं नाही ह्याची काही कारणं आहेत ती आपण आता डिस्कस करूया. तर पूर्वी कसं जो पण पैसा मिळायचा तो पैसा बऱ्याचशा प्रमाणात सोने चांदीच्या दागिने खरेदीसाठी वापरला जायचा. हल्ली तसं होत नाही. सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये बराचसा पैसा हा Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वापरला जातो. परिणामी विक्री घटलेली आहे. तर यासाठी सर्व सराफ बांधवांना माझी एक विनंती आहे की आपला व्यवसाय जर वाढवायचा असेल तर आपल्याला काळाच्या बरोबरीनं चाललं पाहिजे. आपलं प्रोडक्ट सुद्धा सोशल मीडियावरती लोकांपर्यंत कसं डिझाईनच्या स्वरूपात पोहोचेल म्हणजे नवनवीन डिझाईनच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल हे आपण बघितलं पाहिजे. त्यासाठी आता बरेचसे सराफ बांधव सध्या एक प्लॅटफॉर्म खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि तो म्हणजे स्टेटस. व्हॉट्सअपला जे स्टेटस ठेवलं जातं त्याच्यामध्ये सर्व बऱ्यापैकी सराफ बांधव आता आपले दागिने ठेवताना दिसत आहेत आणि त्याचा त्यांना फायदा देखील खूप चांगल्या प्रकारचा होतोय. आपल्या दागिन्याच्या जाहिराती सोशल मीडियामधून फेसबुकमधून जितक्या म्हणून लोकांपर्यंत पोहोचवता येतील आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील तितक्या तुम्ही पोहोचवा. आणि जेवढे नवनवीन डिझाईन्स तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतील किंवा त्यांना दाखवता येतील तेवढे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. आपले जे दागिने आहेत ते शक्यतो थोडंसं कमी किमतीमध्ये ग्राहकांना परवडेल अशा बजेटमध्ये कसे विकता येतील हे पण आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर सोन्या चांदीच्या फायद्याविषयी दागिन्यांच्या फायद्याविषयी सविस्तर माहिती किंवा शॉर्टकटमध्ये माहिती ही नित्य नेमानं ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ग्राहकांविषयी आपल्याला त्यांना जे आपण माहिती देणार आहोत त्याच्याविषयी सगळी जाण असली पाहिजे. आणि ज्या दागिन्यांची तुम्ही माहिती देणार आहात ती माहिती सुटसुटीत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे सुस्पष्ट शब्दात सुस्पष्ट माहितीनुसार ग्राहकांना समजेल अशा पद्धतीनं सांगितली गेली पाहिजे. बघा तुम्ही तुमच्या व्यवसायावर खूप मोठा फरक पडेल. व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे तुमचा चालू शकेल.
मात्र मला सोशल मीडियाचं काही जमत नाही, मी कशाला त्या मार्गाला जाऊ, ग्राहकाला गरज असेल तर तो माझ्यापर्यंत येईल, असं कृपया चुकीचं वागू नका. ग्राहक हा राजा आहे, तुमचा देव आहे, हे लक्षात घ्या. आणि ग्राहक असेल तरच, कितीही मोठं शोरूम असेल तर त्या शोरूमला किंमत आहे, छोटं दुकान असेल तर त्या दुकानाला किंमत आहे, अन्यथा कुठल्याही प्रकारची किंमत तुमच्या दुकानाला उरणार नाही. तेव्हा ह्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे बघितल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सोन्या चांदीच्या दुकानालाही हाच नियम लागू होतो की उधार वस्तू देणं टाळा. तुम्हाला काय वाटतं, मी उधार नाही दिलं तर दुसरा दुकानदार उधार देईल, देऊ द्या ना, तो अडकून बसेल, तुम्ही नाही अडकणार. आणि तुमचे जे दागिने आहेत ते 2-4 दिवसात खराब नाही होणार, वर्षानुवर्ष दागिने आहेत तसे राहतात. त्यामुळं जो माल आहे त्याची व्हॅल्यू तुमच्याजवळ राहणार आहे. त्यामुळं तुम्ही उधारीचा विचारच डोक्यातून काढून टाका. आता याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर राजेश पायल्स या चांदीच्या पैंजनाच्या विक्रेत्यांचं उदाहरण खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला घेता येईल. इथं सर्व व्यवहार रोखीनच होतात. तर आपलं दुकान छोटं असू द्या मोठं असू द्या, जेवढं शक्य आहे तेवढं शक्यतो जास्तीत जास्त रोखीनं व्यवहार तुम्ही करत चला. रोखीच्या व्यवहाराचा आणखी एक फायदा असा आहे की जे पैसे रोखीनं तुम्हाला मिळालेले आहेत, जो तुमचा स्टॉक संपलेला आहे, जो गरजेचा स्टॉक आहे, तो स्टॉक तुम्हाला तात्काळ भरून ठेवता येतो. आणि उधार तुम्ही पैशात दिलेलं असतं आणि इकडं फाईनची किंमत वाढत जाते, ग्राहक तुम्हाला फाईन परत करत नाही, त्यामुळं तसंही तुमचं नुकसान होतं. जे सोनार सराफ बांधव आहेत त्यांना माझी ही गोष्ट चांगली कळेल. आपलं दुकान छोटं असू द्या, ते नीटनेटकं स्वच्छ आणि व्यवस्थित देखणं ठेवा. ग्राहकांशी गोड बोला, सौजन्यानं वागा आणि त्यांना उधार देणार नाही हे सुद्धा अत्यंत सौजन्यानं आणि विनम्रतेनंच तुम्ही सांगा. ग्राहक ऐकतो. तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा. आणि ग्राहकांना तुम्ही हेही सांगत चला की आपल्याकडं तुम्हाला हवा तो माल अगदी योग्य दरामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचा मिळेल. तेव्हा जेव्हा हा विश्वास तुम्ही ग्राहकांना पटवून द्याल, तुमचा ग्राहक वर्ग सुद्धा वाढलेला असेल. तर उदाहरणादाखल ही 2 दुकानांची उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहे. बाकी सर्वच व्यवसायांचं जवळपास हेच गणित आहे. आणि या गणिताच्या सूत्रानुसार या पद्धतीनं जर तुम्ही तुमचा व्यवहार चालू ठेवलात, तुमची दुकानदारी तुम्ही चालू ठेवलीत, तर एक ना एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. तुमच्या यशाला कुणीही रोखू शकत नाही. मात्र कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता, कुठल्या चुकीच्या विचारांच्या मागं न जाता किंवा मला पटकन श्रीमंत व्हायचंय असा हव्यास न धरता, आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, पारदर्शकता कशी आणता येईल हे बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा दररोजचा दुकानातला हिशोब हा तुम्ही लिखित ठेवायला हवा. आज तुम्ही काय विकला आहे, ग्राहकांना काय माल हवा होता, त्याचबरोबर तुमचे पैसे जमा किती झाले, तुमच्याकडून खर्च किती झाले, आणि ह्या सगळ्याचा आढावा महिन्याच्या शेवटी तुम्ही घेऊ शकता. तेव्हा लक्षात घ्या, जी कारणं आहेत व्यवसाय अपयशी होण्याची, ती कारणं तुम्ही शोधा आणि त्याच्यावरती उपाय करा. बऱ्याच वेळेला काय होतं, कारणं बाजूलाच राहतात, आपण नशिबाला दोष देत असतो. मित्रांनो, नशीब सुद्धा तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही आळस झटकून मोठ्या उत्साहानं, नव्या उमेदीनं कामाला लागा.
तुमचा वेळ चुकीच्या ठिकाणी वाया घालवू नका. जो काही वेळ आहे तो अगदी योग्य ठिकाणी मार्गी लावा आणि अशा पद्धतीनं स्वतःचं शरीर प्रकृती चांगल्या प्रकारे सांभाळत आपण जर आपल्या व्यवसायाला अशा प्रकारे विकासाच्या दिशेनं नेलं तर निश्चितपणे विकास हा होणारच आहे. मग तो 5-10 वर्षापूर्वीचा काळ असू द्या, 20 वर्षापूर्वीचा काळ असू द्या किंवा चालू काळ असू द्या, आगामी काळ असू द्या, कोणताही काळ असू द्या, त्याने काही फरक पडत नाही. तर माझ्या अंदाजानं ही माहिती तुम्हाला उपयुक्त असावी. आशा करतो की ही माहिती उपयुक्त ठरेल. या माहितीचा निश्चितपणे आपण उपयोग कराल. आपल्या काही शंका अडचणी असतील तर आम्हाला अवश्य कमेंट करा. त्याबाबतही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा तेही तज्ज्ञांमार्फत नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.